नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी यूट्यूब चॅनलमध्ये. ओके, आपण आज निफ्टीचं ॲनालिसिस करण्याआधी काय करणार आहे की आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे की ट्रेंडिंग डे काय म्हणतोय, ट्रेंडिंग डे कोणता हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि ह्याच्या अपोजिट असणार म्हणजे काय, नो ट्रेडिंग डे. ओके, काय म्हणतोय, नो ट्रेडिंग डे. ठीक आहे, जर आपल्याला ट्रेंडिंग डे समजला तर आपण नो ट्रेडिंग डे पण समजून जाईल. बघा, जर आपल्याला ट्रेंडिंग डे पाहायचा असेल ना, कोणता असेल, तर त्यासाठी पहिल्यांदा आपण ही जो चार्ट दिसतंय का, मेन चार्ट निफ्टी 50चा, तर त्याच्याऐवजी काय करायला आपल्याला एक ऑप्शन चार्ट आपल्याला एक घ्यावा लागेल. ओके, तर आपण इथं काय करतोय की एक ऑप्शन चार्ट ओपन केला आहे. आता बघा, ही ऑप्शन चार्ट कोणता आहे, निफ्टीचा आहे. बघा, समजून घ्या. आपण काय करतोय की ट्रेंडिंग डे आयडेंटिफाय करतोय. ओके, तर त्यासाठी आपण काय केलंय की निफ्टीचा 24,500 पी हा चार्ट ओपन केलेला आहे. ठीक आहे, तर आपण ह्याला काय करूया, कन्वर्ट करताना पहिल्यांदा काय करूया की 50 मिनिट आहे, 50 मिनिट राहू द्या. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण ही चार्ट ओपन करतो ना, तेव्हा आपल्याला पहिल्यांदा ह्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्यायचे. ठीक आहे, सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतर आपण काय करूया, जरा ट्रेडिंग करूया. बघा, मला दिसतंय काय, सपोर्ट पहिल्यांदा दिसतंय. ठीक आहे, मी ट्रेंडिंग डे सगळं सांगलोय कारण की आपण बाईंग करतो ना, तर मी त्यासाठी सांगलोय. ओके, मी इथं मला दिसते एक रेजिस्टन्स. ठीक आहे, मी रेजिस्टन्स दिसते, ह्याला रेड लाईन करतोय. तुम्ही जर बेसिक ट्रेडिंगमधला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ कसं करायचं ते जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. ओके, तर मी जो ऑप्शन चार्ट आहे ना, त्यामध्ये काय करतोय की रेजिस्टन्स सपोर्ट ड्रॉ करून घेत आहे. ओके, इथं बघा, इथं एक दिसतंय, मी तर ह्याला एक लाईन देईल. तर एक्झाम्पल तर मी सगळं काढत बसणार नाही, मी तुम्हाला जरा ह्यातच एक्सप्लेन करेल. ओके, आता मी काय केलंय की इथं मी सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला एक पास्ट डाटावर. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता चार्ट ओपन करून. बघा, मला फक्त एक्सप्लेन करायचं आहे काय की ट्रेंडिंग डे काय म्हणतोय, ट्रेंडिंग डे कसं आयडेंटिफाय करायचं. बघा, तुम्हाला एक सिम्पल लॉजिक सांगतो. ट्रेंडिंग डेचा अर्थ काय असतो, जेव्हा ऑप्शन चार्टमध्ये, आता तुम्ही ऑप्शन चार्ट ओपन करताना तेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा जो सेलर असतो, सेलर म्हणजे तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला एक्सप्लेन करतो, जो शॉर्ट करतो, काय म्हणतात, पीई शॉर्ट करणे. बघा, पीई शॉर्ट करणे, सीई शॉर्ट करणे. जेव्हा आपण आता ऑप्शन चार्ट ओपन करतो ना, आता तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवेल मी इथंच. हां, ठीक आहे, इथंच आहे. बघा, इथं आपण काय करत असतो की 24,500 हे बाय करतोय, किंवा आपण जेव्हा सी बाय करत असताना 24,500, आता इथे लिहितो 24,500. ठीक आहे, 24,500 आपण जी सी आहे ना, काय करतो, बाय करतो. ठीक आहे, हे आपण करतो. पण जे बिग प्लेयर आहे ते काय करतात, 24,500 आहे ना, हे ह्याला शॉर्ट करतात. हे दिसते का, हे रेडवालं, हे शॉर्ट करतात. फक्त हे शॉर्ट करण्यासाठी लागणारं कॅपिटल हे ज्याचं असतं. तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो. बघा, मला जर हे बाय करायचं असेल तर लागणारं कॅपिटल किती आहे. बघा, की मला लागणारं कॅपिटल दिसतं इथं किती आहे, 2,177 रुपये मला एका लॉटसाठी लागतात. पण जर मला हाच ट्रेड काय करायचा असेल, शॉर्ट करायचा असेल, तर मला लागणारं कॅपिटल किती आहे. बघा, लागणारं कॅपिटल मला किती आहे. बघा, 71,000. एकच लॉट आहे म्हणतोय मी, एकच लॉट आहे आणि त्याला लागणारं कॅपिटल किती आहे, 71,824. ठीक आहे, ह्यातनं समजतं काय की, ह्यातनं समजतं असं की सेलरला कॅपिटल जास्त लागतं. ओके, सेलरला कॅपिटल जास्त लागतं, हे आपल्याला इथं समजतं. पण आता आपल्याला शिकायचं आहे की ट्रेंडिंग डे फाइंड कसं करायचं. बघा, जर ट्रेंडिंग डे फाइंड करायचं असेल तर इथं लक्षात ठेवा. तर तुम्हाला मी थोडंसं डिटेल सांगतो. जेव्हा सेलरचा म्हणजे ह्यांचा जो आपण आता हे जी कॅपिटल, ज्याचं बिग कॅपिटल आहे ना, त्यांचा जेव्हा एसएल हिट होईल तेव्हा मार्केटमध्ये बिग मूव येते. काय म्हणतोय मी, बिग मूव येते ना, आपल्याला तीच कॅप्चर करायची आहे. काय म्हणतोय, तीच कॅप्चर करायची. जेव्हा तुम्ही ही मूव कॅप्चर करायला शिकाल तेव्हा आपण म्हणू शकतो की हा ट्रेंडिंग डे आहे. ज्या दिवशी समजा त्यांचा एसएल, मी काय म्हणतो, एसएल हिट झाला त्यावेळी आपल्याला बिग मूव पाहायला मिळणार. नाहीतर जोपर्यंत त्यांचा एसएल हिट होत नाही तोपर्यंत नो ट्रेडिंग डे, आपल्यासाठी नो ट्रेडिंग डे आहे. ओके, हे समजलं तुम्हाला. आता आपण काय करूया, जरा चेक करूया. आपण जी थेअरी सांगितली ना ती प्रूव्ह होते. बघा, आपण काय केलं की आता समजा एका सेलरच्या माइंडसेटने विचार करूया. बघा, एका सेलरनं काय केलंय, 240ला त्यानं शॉर्ट केले. लक्षात ठेवा, जेव्हा सेलर काय करतो ना, एक्झाम्पल सांगतो, जेव्हा समजा 240 रुपये म्हणजे 240 ही स्ट्राईक प्राइस आहे, एका प्रीमियम आहे, तिचं प्रीमियम. ठीक आहे, ही प्रीमियम आहे 240 रुपये. आता ही 240 रुपये त्यानं शॉर्ट केले. जर समजा मार्केट
जर मार्केटनं 24,000 एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, जर 24,500 ह्याच्यावरच मार्केटनं क्लोज केलं, काय म्हणतोय 24,500, आता समजा हे निफ्टीमध्ये मार्केट 24,500च्या वर जरच क्लोजिंग केलं, ह्याच्या खाली आलंच नाही, तर एंडिंगला म्हणजे जेव्हा एक्सपायरी असते ना, एक्सपायरी त्या दिवशी त्याला हे 240 पॉईंट त्याला फिक्स मिळतात. काय म्हणतोय 240 पॉईंट त्याला फिक्स मिळतात. म्हणजे कसे मिळतात फिक्स? पहिल्यांदा हे 240चं परत 180 असं होईल. मी एक्झाम्पल सांगतोय. असं करत 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 ते 0 होतात आणि हे 0 जेव्हा होईल तेव्हा हे त्यांना पूर्ण 240 पॉईंट मिळतात आणि त्यांना तेव्हा 240 × 15 हे त्यांचं काय असेल ते प्रॉफिट असेल. ठीक आहे. आता हे तुम्हाला सांगितलं, पण लक्षात ठेवा, आता ही 240 त्यांना, आता एक्झाम्पल सांगतो की 240 त्याने एंटर घेतले, हे ठीक आहे, 240 त्याने एंटर घेतली. आता त्यांना पूर्ण 0 होस्तोर, काय म्हणतोय पूर्ण 0 होस्तोर ते बसत नाहीत. काय म्हणतोय पूर्ण 0 होस्तोर ते बसत नाहीत. जर त्यांचा एसएल हिट झाला, म्हणजे कुणाचा? सेलरचा. आपण सेलरचं माइंडसेटचा विचार करायला लागलो. जेव्हा सेलरचा एसएल हिट होतो तेव्हा बायर प्रॉफिट कमवतो. काय म्हणतोय? बायर. आणि आपण कोण आहे? बायर आहे. ओके. आता बघा, आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एसएल केव्हा त्यांचा हिट होईल. बघा लक्षात ठेवा, जर त्यांना 240ला शॉर्ट केलं, एक्झाम्पल समजलं, तिथून मार्केट काय करतं की 153 पर्यंत आलंय. काय म्हणतोय? 153 पर्यंत आलंय. म्हणजे ह्याचा अर्थ त्यानं ऑलरेडी कमीत कमी 90 पॉईंट त्यानं कमवलेत. ठीक आहे. म्हणजे तो ऑलरेडी प्रॉफिटमध्ये आहे. पण मग त्यानं चालू काय करतं की ट्रेलिंग चालू करतं. कारण त्यांचं म्हणणं असं असतं की सेलरचा माइंडसेट असं असतं की आपल्याला जेवढे पॉईंट मिळतं ना तेवढ्याच आपण घेऊ शकतो, कारण की इथून नंतर ते बिग मूव्ह पण येऊ शकते. म्हणून ते काय करतात की त्यांच्या त्यांची जी स्ट्रॅटर्जी असते त्यानुसार ते काय करतात की ट्रेलिंग एसएल करतात. पण आपण त्यातली एक महत्त्वाची आणि बेस्ट सांगतो, जो रेजिस्टन्स आहे ना, रेजिस्टन्स त्यांचा एसएल असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. सेलरचा एसएल कुठं असतो? जिथं मार्केटमध्ये रेजिस्टन्स आहे ते त्यांच्यासाठी एसएल असतो. काय म्हणलं? समजलं? आता समजा हा एक रेजिस्टन्स आहे. ठीक आहे. हा एक रेजिस्टन्स आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. आता हा एक रेजिस्टन्स आहे. त्यांच्यासाठी हा रेजिस्टन्स त्यांचा एसएल असणार. ओके. आणि जेव्हा मार्केट समजा सपोर्टला येतं, सपोर्टला, तेव्हा ते फेअरमध्ये असतात. काय म्हणते? फेअर. म्हणजे जरा थोडीशी ह्यांना भीती असते. ही गोष्ट समजली का? आणि ही इथं एसएल असतो. बघा कसं सांगतो बघा, जेव्हा मार्केट डाऊनला येतं त्यांना फक्त फेअर येतं की इथून मार्केट वर जाऊ शकतं. पण जोपर्यंत त्यांचा एसएल हिट होत नाही, जेव्हापर्यंत त्यांचा एसएल हिट होत नाही तोपर्यंत ते एक्झिट करत नाहीत. ठीक आहे. तर आपल्याला फाइंड काय करायचं आहे की त्यांचा एसएल ते कुठं ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे आपल्याला ट्रेंडिंग मूव्ह कॅप्चर करता येईल. जर त्यांचा एसएल हिट होत नसेल तर आपल्याला म्हणता येईल की आज नो ट्रेडिंग डे आहे. ठीक आहे. आता बघा इथून बघू आपण जरा. आता इथं बघा, आपण रजिस्ट्रेशन ड्रॉ करून घेतलाय. म्हणजे रजिस्ट्रेशन ड्रॉ केला म्हणजे आपण सेलरचे पॉईंट ऑफ व्ह्यू बनतो की इथून जर तो हिट होत असेल तर इथून मार्केट वर जाणार. हे आपण एक लॉजिक काढतोय, कारण की सेलर काय एक्झिट करतात कधी? जेव्हा त्यांचं रेजिस्टन्स हिट होईल तेव्हा. ओके. आता बघा काय म्हणतो मी, रेजिस्टन्स म्हणजे सपोर्ट त्यांचं एसएल हिट होतंय. रजिस्टर हिट त्यांचा एसएल हिट, हे आपण लॉजिक धरूया. आता बघा मी काय म्हणतोय की आपण जरा पुढे जाऊया. बघा इथं पुढे गेल्यानंतर आता ही जरा थोडं क्लीन करतो. बघा इथं बघा आपल्याला अजूनपर्यंत मार्केटमध्ये त्यांचा एसएल हिट झालेला दिसतंय का? नाही. म्हणजे इथं एसएल अजून हिट झाला नाही त्यांचा. जेव्हा बघा आता काहीतरी डेट सांगतो मला. आता डेट असेल इथं 13. ठीक आहे. 13 ओके. हां ठीक आहे. 13 डिसेंबरला काय झालं की मार्केटमध्ये 204 म्हणजे त्यांचा जो त्यांचा रेजिस्टन्स किंवा आहे तर एसएल म्हणता येईल आपण. ठीक आहे. त्याच्यावर मार्केटनं काय केलं की क्लोजिंग केलं. ऑलरेडी मार्केट हितपर्यंत आलतं, 85 पर्यंत आलतंय. पण इथून नंतर मार्केट ते अजून सेफ आहे. मी काय म्हणतोय, जोपर्यंत त्यांचा एसएल हिट होत नाही तोपर्यंत ते एक्झिट करत नाहीत. ठीक आहे. आता बेसला असला तरी त्यांना फक्त फेअर राहतं की हा इथून मूव्ह येऊ शकते. बेसला आल्यानंतर त्यांना फेअर असतं, पण ते एक्झिट करत नाहीत कारण की त्यांचा एसएल ऑलरेडी ते ट्रेलिंग करत आलेले असतात. ओके. आता बघा इथं झालंय काय, आता ऑलरेडी इथं झालं काय, मार्केटमध्ये काय झालं की इथं जेव्हा त्यांना दिसतंय 204च्या वर, म्हणजे जो रेजिस्टन्स आहे ना त्याच्यावर मार्केट क्लोज करतंय, तेव्हा त्यांचे एसएल हिट झालेत. काय म्हणतो, एसएल हिट झालेत. आणि एसएल हिट झाल्यानंतर ही त्यांना मुवमेंट आपल्याला ही पाहायला मिळते. मग ही ह्या मुवमेंटमध्येच आपल्याला काय करायचं आहे की प्रॉफिट कमवायचं आहे. समजलं? ह्या मूवमध्ये आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे. अजून एक एक्झाम्पल म्हणलं तर आपण लाईव्ह एक्झाम्पल घेऊया. लाईव्ह म्हणजे आजच घेऊया. ठीक आहे. आता इथं सिम्पल आहे बघा की इथं बघा, आता इथं दिसतंय काय आपल्याला, आपण मी स्मॉल सांगतो. स्मॉल लक्षात ठेवा एक गोष्ट,
आपण स्मॉलमध्ये पण करू शकतो, पण तेव्हा लक्षात ठेवायचे की सपोर्ट रजिस्ट्रेशन आपल्याला ॲक्युरेट डाऊन ड्रॉ करता आले पाहिजेत. बघा इथं प्राइस ॲक्शन काय होते. आता समजा इथं एक प्राइस ॲक्शन तयार होते. प्राइस ॲक्शन आपण किंवा आपण म्हणूया की इथं सिम्पल आपण काय करूया, सपोर्ट रजिस्ट्रेशन ड्रॉ करून घेऊया. आता मार्केटमध्ये इथून काय दिसते मला, इथून बघा हे सेलरनं काय केलं, त्याला खाली आणले. ठीक आहे, इथून दिसते आपल्याला, इथून. ठीक आहे, मी हा ॲक्ट आज काय म्हणतोय, रेजिस्टन्स म्हणजे आजच्या पुरतं बोलतोय मी. आणि इथं एक काय करूया की सांगतो बघा, इथं मी एक रजिस्टर म्हणून ड्रॉ करून घेतले, एक लाईन ड्रॉ करून घेतले. पण आपण हे सिम्पल एक एक्झाम्पल बघावलं, पण ही होत नाही फॉलो, पण तरी पण एक तुम्हाला एक्झाम्पलसाठी सांगायला लागलोय. कारण की आज नो ट्रेडिंग डे होता. कारण का म्हणतोय, कारण की मार्केट त्याच्या सपोर्ट काय म्हणता येईल की रेजिस्टन्स जेव्हा रेजिस्टन्सच्या खाली ट्रेड करतं ना मार्केट, तेव्हा सेलर भेट नाहीत. काय म्हणतोय, सेलर भेट नाहीत. ओके, आता बघा एक्झाम्पल सांगायला लागलं की जेव्हा एक रेजिस्टन्स ब्रेक करतो त्यांच्यासाठी, रेजिस्टन्स म्हणजे आपल्यासाठी असतो तो म्हणजे ESL, त्यांचा ESL असतो. आता ज्यांनी 85 रुपयाला काय केलंय की शॉर्ट केलंय, एक्झाम्पल समजा की इथे कोणीतरी 85 रुपयाला शॉर्ट केला असेल, तो ऑलरेडी 40 म्हणजे ते 40 पॉईंट त्यानं कमवलेत, कारण की इथून नंतर ते 40 पर्यंत आलतं. पण जेव्हा त्याला दिसते की माझा जो 85 आहे ना, तिथं माझे 85 रुपयाला मी जेव्हा एंट्री घेतली होती, सेल केलं होतं, तो माझं हिट करतोय आणि त्याच्यावर मार्केट काय करतंय की क्लोज करते. बघा हे क्लोज केलं, तिथून नंतर मार्केट पडलेलं आहे, दिसते. सिम्पल लॉजिक तुम्हाला समजलं. जेव्हा मार्केट काय करतं की सेलरचा SL हिट करतो ना, तेव्हा आपल्याला हे पाहायला मिळतं. मग आपल्याला आज काय समजलं बघा, आज आपल्याला हे समजलं की जेव्हा सेलरचा SL हिट होतो आणि तो पण ऑप्शन चार्टवरून, मी म्हणत नाही मेन चार्टवरून, ऑप्शन चार्टवरून जेव्हा आपल्याला समजतं की सेलरचा जेव्हा SL हिट होईल, तेव्हा आपल्याला चांगली मूव बघायला मिळते. फक्त आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता आला पाहिजे. त्यामुळे आपण पहिलीच व्हिडिओ सपोर्ट रेजिस्टन्सची एक्सप्लेन केली, आपण अपलोड केलेली आहे. तुम्ही वॉच केली नसेल तर वॉच करून घ्या. ओके, हे झालं आता आजच्या पुरतं. आता आपण काय करूया की जर आता ॲनालिसिस करूया, कारण की लर्निंग पॉईंट बस झाला. बघा आता उद्यासाठी जर अभ्यास करायचा असेल आपल्याला, म्हणजे उद्यासाठी जर लर्निंग, उद्या मार्केटमध्ये मूव येऊ शकते का. बघा आता तुम्हाला मी शिकवलं आहे काय की आपण इथं सपोर्ट रेजिस्टन्स इथं ड्रॉ करतो. ठीक आहे, तर आता इथं काय दिसतंय मार्केटमध्ये, हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक सपोर्ट आहे. ठीक आहे, मी इथं बघा हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक माझ्यासाठी सपोर्ट आहे, मी ही ड्रॉ करून घेतलं. आता हे आपल्याला ऑप्शन चार्टमध्ये पण ड्रॉ करायचं आहे. काय म्हणतोय, ऑप्शन चार्टमध्ये ड्रॉ करायचं आहे. जेव्हा सेलरचा जेव्हा रेजिस्टन्स किंवा आपण रेजिस्टन्स आपण काय म्हणतोय, जेव्हा एक लक्षात ठेवा पॉईंट बघा, एक सांगतो, रेजिस्टन्स इज इक्वल टू SL, कुणाचा, सेलरचा. जेव्हा हे सेलरचं हिट होतं रेजिस्टन्स, तेव्हा त्यांचा SL हिट होतो आणि तेव्हा ते काय करतात, एक्झिट करतात. आणि एक्झिट झाल्यानंतर आपल्याला चांगलं प्रॉफिट मिळतं. ओके, आता बघा इथं होऊ शकतं काय, आता एक सांगतो बघा, 24,800 आपण ह्याला काय करूया, CE म्हणूया. ठीक आहे, 24,800 आपण ह्याला CE म्हणूया. आणि इथं खालच्या साईडला म्हणूया की एक 24,500 किंवा चला 24,600. ठीक आहे, तर आपल्याला लाईव्ह म्हणजे कसं म्हणता येईल की जवळचं आपण ड्रॉ करायला आलो, त्यामुळे सांगतोय 24,600 PE. ठीक आहे, आता बघा आपण हे लिहिलं इथं. आता जेव्हा ज्यांनी 24,600 PE शॉर्ट केला असेल, काय म्हणतोय शॉर्ट, किंवा आपण ह्याला डायरेक्ट सेल म्हणूया. आणि इथं काय करूया, ह्याला 24,800 सेल. ठीक आहे, हे एक रेंज झाली. जेव्हा हे हिट होईल, काय म्हणतोय हिट होईल, किंवा ह्याच्या खाली आपल्याला 15 मिनटं किंवा 5 मिनटं तुमच्या रजिस्टन्स, तुम्ही जी कॅन्डल फॉलो करता, तुम्ही कुठली कॅन्डल फॉलो करता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एक अजून एक लर्निंग पॉईंट सांगतो, आला आहे तर लिहून घ्या. बघा लर्निंग पॉईंट असा आहे की जर समजा, अजून सांगतो, लर्निंग पॉईंट तुम्हाला जर डेली व्हिडिओमध्ये आपल्या मिळत राहतात, ते तुम्ही लिहून घेत जावं. आता बघा मी काय सांगतोय, काय पहिल्यांदा, आता 5 मिनिटाची मी जर कॅन्डल फॉलो करत असेल, ही बिगनरचा प्रॉब्लेम होतो. बिगनर काय प्रॉब्लेम येतो ते आता ते सांगण्यापेक्षा मी डायरेक्ट तुम्हाला एक पॉईंट सांगेल. बघा मी 5 मिनिटाची कॅन्डल जर फॉलो करतोय, तर माझं SL, टार्गेट आणि काय म्हणतात ट्रेलिंग, हे सगळं माझं 5 मिनिटाची कॅन्डलवर असणार. मी परत त्याला चेंज करणार नाही, 1 मिनिट वर, परत 5 मिनिटं नंतर 15 मिनिटं, हे करत बसणार नाही. कारण की मार्केट प्रत्येक 5 मिनिटाला वेगळं मार्केट दाखवेल, 15 मिनिटाला वेगळं दाखवेल, 5 मिनिटाला वेगळं, 15 मिनिटाला वेगळं,
1 हवरला वेगळं, 1 मिनिटला वेगळं. त्यामुळं जर तुम्ही 5 मिनिटं कॅन्डलवर ट्रेड करत असाल किंवा 50 मिनिटवर कॅन्डलवर ट्रेड करत असाल, तोच त्या कॅन्डलचा किंवा तुम्ही त्याच कॅन्डलचा तुमचा ESL टार्गेट असला पाहिजे. नंतर मार्केट चालू असताना तुम्ही जर समजा सेटअप तुम्ही 5 मिनिट कॅन्डलवर करताय आणि परत 50 मिनिटवर चेंज करताय, तर हे तुम्हाला पूर्ण मार्केट तुम्हाला कन्फ्युजन करून ठेवेल. त्यामुळे कोणतरी एक 5 मिनिटं किंवा 50 मिनिटं हे लक्षात ठेवा. जर तुम्ही हे चेंज करत असाल ना, तर प्रॉब्लेम येणार. आता तुम्हाला फक्त ह्यातून सांगायचं काय होतं की एकच टाइम फ्रेम ठेवायचा, तुम्हाला जो आवडतो तो ठेवायचा, त्याचाच ESL ठेवायचा. ओके, बघा आजच्या दिवशी नो ट्रेडिंग डे होता. हे तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे होतं. कारण का, जर हे आयडेंटिफाय करत असताना तर तुम्ही बिग लॉस केला नसता. कारण का असते माहिती का, जर तुम्हाला डेज आयडेंटिफाय करता नाही येत ना, तर त्या दिवशी आपण ओव्हर ट्रेडिंग करतो. कारण की एक लॉस झाल्यानंतर आपण काय करतो, ते रिकवर करण्यासाठी अजून एक ट्रेड करतो आणि हे ट्रेड करत आपण काय करतो, आपलं कॅपिटल काय करतोय, लूज करतोय. त्यामुळे आपल्याला कुठला आज ट्रेंडिंग डे आहे का नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. त्यामुळे मी आजची व्हिडिओ बनवले की आपल्याला ट्रेंडिंग डे आणि नो ट्रेडिंग डे कसं आयडेंटिफाय करायचं आहे. समजलं तुम्हाला? ओके, बाय.